आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही भाज्यांचा वापर आपण फक्त भाजी करण्यापुरताच करतो. त्याची काही आगळी वेगळी रेसिपी होऊ शकेल असं आपल्या पटकन डोक्यात येत नाही. पण आज अशाच भाज्यांची एक वेगळीच रेसिपी आपण बघतोय आणि ती दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे प्रीती. हाय प्रीती. हाय. कुठली रेसिपी दाखवतेस? मी टोमॅटोची आपण भाजी करतो, टोमॅटोचा राईस करतो, पण मी आज स्पेशल टोमॅटोची पुरी कशी करतात ते दाखवणार आहे. बरं. आणि गवार पण वेगळं काहीतरी करायचं म्हणून गवारीची आपण भाजी करतो आणि काही लोक गवारीचे सांडगे करतात किंवा भुरका करतात, पण गवारीची चटणी हा प्रकार कोणाला माहिती नाहीये. तर मी आज गवारीची चटणी कशी करतात ते दाखवणार आहे. दोन्ही वेगळ्याच रेसिपीज आहेत. साहित्य सांगशील? टोमॅटोचं हे मी पुरीसाठी हे भिजून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये आटा आणि बेसन पीठ वगैरे घातलंय आणि कोथिंबीर वगैरे. आणि गवारीची चटणी करण्यासाठी गवार, मिरची आणि दही, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, जिरं आणि मोहरी एवढं साहित्य लागणार आहे आणि दाण्याचा कूट लागणार आहे त्याला. बरं, करूया सुरुवात? हो हो चालेल. आपण हे टोमॅटोची पुरी करणार आहोत. तर पुरीसाठी आपल्याला तेल लागेल. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आपण. बरं. ह्याच्यावरच घेऊ का हे? हो. तेल किती बघ? हो बस बस पुष्कळ झालं. आता मी याच्यामध्ये हे टोमॅटोची पुरीचं पीठ भिजून आणलेलं आहे. ह्याच्यात काय काय परत एकदा सांगाल मला? हां, टोमॅटोची प्युरी आहे ह्याच्यामध्ये. आणि काही लोकांना कडक वगैरे लागतात तर आपण त्यात तांदळाची पिठी पण वापरू शकतो. बरं. हां, मग तांदळाची पिठी, आटा, बेसन पीठ, कोथिंबीर आणि टोमॅटोची पुरी आणि मीठ, तिखट एवढं बस झालं. ठीक आहे. हां, आणि मग आपण आता त्याची पुरी लाटूयात. या पुऱ्या आपल्या नेहमीसारख्याच लाटायच्या? नेहमीसारख्या लाटायच्या आणि तळायच्या. कोथिंबीर पण घातली का त्याच्यात? कोथिंबीर घातली आहे आणि तांदळाचं पीठ पण घालतात काही लोक. तू म्हणाले की तांदळाचं पीठ कडक होण्यासाठी घालतात? कडक होण्यासाठी घालतात. हां, अच्छा. कडक होण्यासाठी म्हणून तांदळाचं पीठ वापरलं जातं पुऱ्यांमध्ये. अजून ह्याच्यामध्ये आपण ओवा किंवा जिरे टेस्टसाठी म्हणून ओवा, जिरे आपण टाकू शकतो. टोमॅटोची पुरी आणि गवारीची चटणी असंही कॉम्बिनेशन छान लागतं का मग? हो हो. आता ही तू तळून घेत पुरी. आता चटणी कशी करायची ती मी तुला सांगते. आता गवारीची चटणी करण्यासाठी गवार 7-8-10 घ्यायचे आणि मिरची घ्यायची. मिरची ही चवीनुसार घ्यायची. म्हणजे आपल्याला तिखट जास्त हवं असेल तर जास्त मिरच्या घ्यायच्या आणि कमी जर तिखट हवं असेल तर 2-3 मिरच्या घ्यायच्या. बरं. आणि त्या दोन्ही मिक्स करून वाफवायच्या. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते वाफून घ्यायच्या 5 मिनिट. तेलामध्ये कसं काय वाफवणार? तेलामध्ये अगदी किंचित तेल टाकायचं आणि गवार आणि मिरची थोडीशी धुवून त्याच्यामध्ये टाकून झाकण लावून एक 5 मिनिट ठेवून द्यायचं. अच्छा. हां, म्हणजे ती गवार कडक असते ना, त्याच्यामुळे मग मऊ करण्यासाठी ते चटणीसाठी म्हणून त्याला मऊ लागतं ना. तळायचं नाहीये? तळायचं नाही. तळायचं म्हणल्यानंतर एकदम हे करायचं नाही, फक्त त्याच्यामध्ये वाफून घ्यायची ती. ठीक आहे. तेलामध्ये. हे असं आणलंय मी करून. आता ते चमचा देतेस का? ते मिक्सरमध्ये काढायचं आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालायचं हे वाफवलेलं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. बरं. आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकलंय त्यात आणि दाण्याचा कूट भरपूर टाकायचा आणि सगळं यातच ग्राइंड करायचं.
म्हणजे छान सगळं मिक्स होऊन मग ती चटणी एकदम बेस्ट लागते. आणि थोडंसं 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि दही टाकायचं भरपूर. रेडी. हो, आणि ही ग्रीन होते चटणी. हे बघ. अरे सांगितलं नाही तर कळणार पण नाही की ही गवारीची चटणी आहे. बरं, मी तेल तापत ठेवू इथे. हो हो चालेल. आणि आता ह्याच्यात मोहरी आणि जिरे. जिरे टाकले. कढीपत्ता मोठा मोठा असतो ना, तर मग तुकडे करायचे त्याचे आणि हे कढीपत्ता असा टाकायचा, म्हणजे बारीक होतो आणि चटणीत पण चांगला दिसतो तो. आणि मग ह्या चटणीला फोडणी द्यायची वरनं अशी मस्त. टोमॅटो लाल असल्यामुळे हे टोमॅटोची पुरी पण लाल दिसते. आणि चटणी हे टोमॅटोची पुरी आणि गवारीची चटणी तयार झाली. या आगळ्या वेगळ्या रेसिपी नंतर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. बऱ्याचदा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण एखादी बॉटल किंवा एखादा वास अगदी हौसेने विकत घेतो आणि कालांतराने तो वास जुना झाल्यानंतर अडगळीची वस्तू म्हणून फेकून देतो. पण तोच वास जर का आपण रिसायकल करून मस्त डेकोरेट केला ना, तर पुन्हा नव्याने वापरता येतो. आज काय स्पेशल.